श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अमिता वाळुंज. आज आपण एक नवीनच व्हिडिओ बघणार आहोत. लुटमार विचार आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो. लुटमार म्हणजे काय, तर वाईट विचार. जर वाईट विचार माणसाच्या मनात आला तर माणूस हे कुठे जातो. विचार हे मन हे जे आहे ते करंट सारखं असतं. करंट हे कुठेही जातो, तसंच मनाचं सुद्धा आहे. तर मनामध्ये जर वाईट विचार आलं तर त्या माणसाला त्या वाईट विचारातून आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करण्याची एवढी मोठी प्रॉब्लेम होऊ शकतात. तेच आपल्याला थांबवायचं मित्रांनो. त्यासाठी आपण हा एक खास व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या गावात एक म्हण आहे, तुम्हालाही माहित आहे, दुसऱ्याचं घेऊन घर भरत नाही. दुसऱ्याचं घेऊन घर भरत नाही. कधी लुटमार विचार म्हणजे चोरीचे नव्हे, तो मनातला लोभ आहे. आणि लोभ लागला की माणूस स्वतःच आयुष्य तोडतो. एक साधं उदाहरण घेऊया. आज काय होतंय बघा, तो असं करतोय, तो असं फसवतोय. आपण म्हणतो आपण पण तसंच करूया ना. थोडे पैसे येतात पण मनाला चैन राहत नाही, रात्री झोप लागत नाही. आपण विचारांकडे जो पण विचार आहे की वाईट विचारांकडे माणूस लवकर जातो आणि चांगला विचार करण्यासाठी त्याला टाइम लागतो. म्हणून मित्रांनो, वाईट विचार त्याच्याबद्दल एकदा आपण विचार करूया की ही जी गोष्ट आहे ही माझ्यासाठी बरोबर आहे का, त्यावर एकदा विचार करून मगच पुढे निर्णय घ्यायचा आहे. तर वाईट विचारांना नुकसान कोणत्या गोष्टीमध्ये होऊन जातं, किंवा लुटमार विचारांचं नुकसान बघितलं तर कुठल्या 3 गोष्टी आहेत. पहिला आहे, घरामध्ये शांतता लागत नाही, माणसामधला विश्वास राहत नाही आणि देवाची कृपा सुद्धा लागत नाही. जे फसून मिळतं ते जास्त दिवस टिकत नाही, आज ना उद्या ते जातच. गावाकडे आपण बघितलं असेल की आपले वडील असेल, आजोबा आपल्याला नेहमी सांगतात, आजी आपल्याला नेहमी सांगते, मेहनतीचं अन्न गोड लागतं, देव अंध नाही. तो सगळं पाहतो. वाईट विचार मनात ठेवला की नशीब उलट फिरतं. म्हणून चांगला विचार करायला पाहिजे, आणि चांगला जर विचार केला तर आयुष्य हे सोपं जातं. वाईट विचार जर आला मनामध्ये तर त्याला स्वतःला थांबवायचंय आणि 1 मिनिट विचार करायचंय की बाबा हे चुकीचं आहे. कारण वाईट विचार माणसाला कुठपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. जसं म्हणतात ना, थोडं कमी बोला पण चांगलं बोला, थोडं कमी खा पण चांगलं खा. विचार हे स्वच्छ असावेत, थोडे असावेत पण स्वच्छ असावेत. रोज देवापुढे आणि सकाळी उठल्यानंतर एवढंच म्हणा, देवा मला वाईट मार्गावर नेऊ नको, जे पण असेल तर माझ्या याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेने येऊ द्या. लुटमार करून मोठं झालेला आजवर कोणी पाहिलं नाही. मेहनतीने उभे राहिलेला कधी रिकामा राहिलेला नाही. पैसे कमी असावेत पण शांत झोप असावी. माणूस कमी असतील पण आपले असावेत. लुटमार विचार सोडला की आयुष्य हळूहळू सावरतं. मी वाईट मार्गाने जाणार नाही, मी मेहनतीचा मार्ग नेहमी निवडेल, हे स्वतःला म्हणा. आणि रोज हे म्हणत चला, मी स्वच्छ मार्ग निवडतो आणि मी स्वच्छ आहे. जर आपण बघितलं, मायेचा आणि आपुलकीचा आवाज जो आहे आपल्या घरामध्ये, जो बाईचा आवाज असतो, बाई म्हणजे घराचा कणा असते. तिच्या मनात जर लोभ, राग आणि वाईट विचार घर केले तर संपूर्ण घर अस्वस्थ होतं. पण तिचं मन स्वच्छ असतं तर छोटस घर सुद्धा मंदिर होतं. ती घरामध्ये असताना, स्वयंपाकघरामध्ये असताना जेव्हा ती जेवण बनवते, ती चांगलं आणि स्वच्छ मनाने बनवते. त्यामुळे काय होतं की त्याचा परिणाम आपल्या घरच्यांवर येतो. आणि चांगल्या मनाने जर तिने जेवण बनवलेलं असेल तर सर्वांचं मन हे अगदी स्थिर, स्वच्छ आणि प्रेमळ बसतं. आणि त्याच्यामध्ये कोणी कुणाशी उपाशी सुद्धा घरामध्ये राहत नाही. पण जर लुटमार विचाराने मिळवलेला पैसा असेल किंवा वाईट विचार करून आपण जर जेवण बनवत असेल, त्याचा परिणाम सगळ्या घरांवर होतो. म्हणून जेवण बनवताना आपण सर्वांनी एक देवाचं संगीत लावून किंवा स्वामी समर्थांचं महाराजांचं जे श्री स्वामी समर्थ हा मंत्र लावून जेवण बनवा. नक्की तुम्हाला तुमच्या मेहनत आणि तुमच्या घरामध्ये सर्व वातावरण अगदी शांततेने आणि छान राहील. देव तुमचं मन शुद्ध ठेव, घरात सुख शांती नांदो आणि मी स्वच्छच मार्ग निवडेन हा तुम्ही विचार मनामध्ये करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.